नमस्कार सगळ्यांना. बघा, जानेवारीचा हप्ता यायला चालू झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे की 7वा हप्ता जो आहे तो बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. गुरुवारपासून जो आहे तो हा जो 7वा हप्ता आहे तो महिलांच्या खात्यात जमा होतोय. काल पण 26 जानेवारीनिमित्त सुद्धा महिलांना पैसे मिळालेले आहेत. काल पण पैसे आलेले आहेत. आता बघा, तुम्हाला अजूनही पैसे आले नाहीत का? आता बऱ्याच महिला ज्या आहेत त्यांना अजूनही 7वा हप्ता जो आहे तो मिळाला नाहीये. तर तुम्हाला जर 7वा हप्ता मिळाला नसेल, तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. नक्की बघा शेवटपर्यंत. मी काही गोष्टी सांगणार आहे. त्या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला लवकरात लवकर जानेवारीचा हप्ता जो आहे तो 7वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल. ठीक आहे. आता बऱ्याच महिलांचा अजून जानेवारीचा हप्ता असेल किंवा मागचे हप्ते असू दे, डिसेंबर असू दे किंवा जुलै ते नोव्हेंबरमधले कुठले पण हप्ते असू दे, ते त्यांचे राहिले असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ बघणं खूप महत्त्वाचं आहे. कारण खूप महत्त्वाच्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. कुठे स्किप करू नका. कारण ह्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला करायच्या, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. ठीक आहे. तर बघा, तुम्हाला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे माझा व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. बघा, आता कालपर्यंत टप्प्याटप्प्याने महिलांना पैसे आले. 1500 रुपयांनी पैसे आले. सगळ्यांना माहिती आहे. 7वा हप्ता जानेवारीचा महिलांच्या खात्यात पडला. आता बऱ्याच महिला ज्या आहेत अजूनही त्यांना पैसे मिळाले नाहीत. कमेंटमध्ये मला कळतंय की पैसे नाही आले, पैसे नाही आले असं म्हणतात. आता बघा, जसं की आधी तटकरवाड म्हणाला होतं की 26 जानेवारीच्या आज सगळ्यांना पैसे वाटप. तर आता 26 जानेवारी संपलेलं म्हणजे कालच झाले. तर पैसे येणं बंद होणार का? तुम्हाला बऱ्याच महिलांना प्रश्न पडला की 26 जानेवारीपर्यंत पैसे येणार होते. तर 26 जानेवारी पण होऊन गेला, पैसे नाही आले, तर आम्हाला पैसे मिळणार का की नाही? तर असं नाही आहे. पैसे या आठवड्यात पण तुम्हाला मिळणार आहेत. त्याची काही काळजी करू नका. या आठवड्यात पण सगळ्या महिलांना पैसे मिळतील. ज्या ज्या महिलांचे पैसे राहिले त्या महिलांचे पैसे आता या आठवड्यात मिळणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. फक्त 2 गोष्टी करायच्या. त्या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगते आणि मग तुम्हाला लवकरात लवकर खात्यात तुमच्या पैसे जे आहेत ते जमा होऊन जातील. ठीक आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे बघा काय तुम्हाला, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचंय, आधार सेडिंग करायचंय. ठीक आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, आधार सेडिंग करणं. कारण हे जर नसेल, तुमचा फॉर्म अप्रूव्ह असू दे, तुमचे सगळे डॉक्युमेंट क्लिअर असू दे, तुम्ही पात्र आहात, सगळं आहे, पण तुमचा आधार कार्डच कुठल्या बँकेला किंवा कुठल्या पोस्ट खात्याला लिंक नाहीये, तर मात्र तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे. मग तुम्हाला पैसे येत नाही. त्याच्यामुळे आजच्या आज जाऊन बँकेत चेक करा. नसेल तर करून घ्या बरोबर. कारण परत त्याला 2 ते 3 दिवस लागतात. सगळ्यांना माहिती आहे की 2 ते 3 दिवस अपडेट व्हायला लागतात. त्यामुळे तुम्ही आजच्या जाऊन ती गोष्ट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पैसे जे आहेत ते खात्यात पडतील. पहिली गोष्ट ही आहे, आधार सीडिंग डीबीटी एनेबल करणं गरजेचं आहे. ठीक आहे. ही गोष्ट केली की तुम्हाला लगेच पैसे जे आहेत तुम्हाला खात्यात पडून जातील. त्यामुळे ती गोष्ट महत्त्वाची करा. माहिती जर तुम्ही आधी केलंच असेल तर कधी-कधी काय होतं, इनॅक्टिव्ह होऊन जातं किंवा लिंक इनॅक्टिव्ह होऊन जातं. ते इनॅक्टिव्ह झाल्यावर तुम्हाला ते ॲक्टिव्ह करावं लागतं मग. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला हे मी सांगते की आजच्या जाऊन करून घ्या. तुम्ही आधी केलं असेल तरी पण ठीक आहे. पण तुम्ही डबल चेक करायला काही प्रॉब्लेम होणार नाही. नक्की करा. कारण डबल चेक करणं कधी पण चांगलं. चेक करा. असेल तर ठीक, नसेल तर तुम्ही करून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, दुसरी गोष्ट पण महत्त्वाची ती म्हणजे रेशन कार्ड अपडेट. ठीक आहे. तर रेशन कार्डची केवायसी करणं पण बंधनकारक आहे. तुम्ही आता म्हणाल काय रेशन कार्डचा काय संबंध? तर संबंध आहे, कारण तुम्ही फॉर्म भरताना रेशन कार्डचा PDF दिलं होतं, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. तर ते पण अपडेट असणं गरजेचं आहे. त्याची केवायसी करणं गरजेचं आहे. तुम्हाला त्यासाठी जवळच्या रेशन दुकानात जाऊन केवायसी करून घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच तुम्हाला पैसे मिळतील. ठीक आहे. तर रेशन कार्डमध्ये काय असतं, आपलं उत्पन्नाचं डिटेल्स असतात वगैरे, त्याच्यामुळे ते अपडेट असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही ते केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. तुमच्या कुटुंबातले जेवढ्या व्यक्ती आहेत जेवढ्यांची नावं तुमच्या रेशन कार्डवर आहेत, तेवढ्या सगळ्यांची रेशन कार्डवर तुम्हाला त्यांची केवायसी करून घ्यावी लागेल. तेव्हाच तुम्हाला पैसे मिळतील. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या तुम्हाला सांगितलं मी, ह्या करणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्हाला पैसे येणार, नाही तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. ठीक आहे. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला का? 7वा हप्ता आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नसेल आला तरी सांगा. आणि तुमचं आधार लिंक आहे, सीडिंग आहे की नाही ते चेक करा आधी. बँकेत जाऊन आजच्याच चेक करा. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम राहणार नाही किंवा टेन्शन राहणार नाही पैसे कधी येणार वगैरे. ते असेल तर पैसे 100% येतील. आणि या आठवड्यात, पूर्ण आठवड्यात पैसे चालू राहतील यायला. ठीक आहे. 26 जानेवारी झालेलं आहे माहिती, तरी पण बऱ्याच महिलांना पैसे न आल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला की पण आठवड्यात आपण पैसे जे आहेत ते चालू ठेवू. तसेच तुम्हाला सिलेंडरचे पैसे पण नसतील मिळाले, ते पण आता या आठवड्यात मिळतील. सिलेंडर म्हणजे गॅस सिलेंडर, वर्षाला 3 गॅस सिलेंडर मिळणार होते, ते पण पैसे तुम्हाला खात्यात पडतील. तर गॅस सिलेंडरचे पैसे आले का नाही ते पण कमेंटमध्ये सांगा, म्हणजे बाकीच्या महिन्याला पण कळेल. ठीक आहे. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.